बरं आहे का तुमचं वातावरण छान आहे? थंडी पडली की नाही तुमच्याकडे? मला वाटतं थंडी पडली असं. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर आज आलो मी पुन्हा एकदा. तर आज आज काही नाही, माझं सगळं काम तर झालं आहे, त्याच्यामुळं काही मी व्हिडिओ वगैरे केला नाही. काल तर खूप खूप जास्त काम केलं माहिती आहे का. काल ना मी ते बाथरूमवरचे जे पत्र होते ते पत्र काढले, नवीन पत्र टाकले. मग नंतर मला व्हिडिओ करता नाही, कारण मी एकटाच होतो, कारण सोबत कोणी नव्हतं, त्याच्यामुळे मला व्हिडिओ करता नाही आला. तरी केले कसं बसं तरी लागले यार. बघा ना, हे बघा खूप, तुम्हाला दिसते का, खूप खूप असं भयानक झालं ना, काय सांगू तुम्हाला, एवढं लागलं ना. तरी काही नाही केले मी, शेड वगैरे मारला समोर असा, तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये. आणि आज खरा मुद्दा काय होता माहिती आहे का बोलायचा, की त्या खास मला त्या मुलांसाठी बोलायचं होतं. सॉरी, मुलांच्या मायबापासाठी मला बोलायचं होतं, की तुमचा मुलगा जो कोणत्या परिस्थितीमध्ये आहे ना आता, तर माझं म्हणणं काय, तुम्ही त्या गोष्टीला असं प्रोत्साहन करा यार. हां ठीक आहे, मान्य करतो, वाईट गोष्टीला करू नका, सगळ्या गोष्टी करू नका, पण ज्या गोष्टीला त्याला त्याला आवड आहे, त्या गोष्टीमध्ये तिचा इंटरेस्ट आहे, तर ते त्याला करू द्या ना. काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, करू द्या. त्याच्या भविष्यासाठी, त्याच्या फ्युचरसाठी त्याला करू द्या. तरी त्यानं चांगलाच विचार कर, तेवढं का ते वाईट गेला नाही का, वाईट नाही तुमचा मुलगा. मला माहिती आहे, मी गॅरंटी घेतो तुमच्या मुलाची, त्याच्यामुळे ते काय तेवढा वाईट नाही. त्याच्यामुळे त्याला प्रोत्साहन करा, त्याच्यावर दबाव देऊ नका. आणि ना त्याला ना, खरं सांगतो तुम्हाला, त्याच्या जे यशाचा मार्ग आहे त्याचा तो, त्याच्यामध्ये ना त्याला एक असं एक पुढाकाराची गरज असते. पुढाकार म्हणजे मोटिवेशन देणारा कोणी, इन्स्पिरेशन अशीची गरज असते. आणि मी खास त्या मुलांना मी सांगतोय, बघा, हिरो जे आहेत ना, हिरो तुमचे इन्स्पिरेशन नाहीत. हिरो नाही का कोणीच नाही तुमचं इन्स्पिरेशन, फक्त स्वतः तुम्हीच आहात. ज्यावेळेस तुम्ही स्वतः पाऊल उचलसाल ना, तेव्हाच तुमचं खरं यश सुरुवात होते यशापर्यंत जाण्यास. ते कोणाचं तुम्ही इन्स्पिरेशन घेऊन कोणाचं काही गरज नाही, फक्त तुम्ही मायबापाच्या सोबत राहा. तिने मायबापा तुम्हाला सपोर्ट करतील, मग पुढे होतील तुमचं, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला अचीव होईल. आणि तर ते जाऊ दे, ते विषय वेगळा आहे. तर त्याच्यामुळं आज तर काही करायचं मला काही मूड नाही, कारण आज ऑलमोस्ट सगळं काम मी करून टाकले, सगळं काम केलं मित्रांनो, एकदम असं चकाचक करून टाकले. आणि ते बाथरूमचे पत्र काढले होते काल काल त्याच्यामुळे ते मला व्हिडिओ जमताना करता नाही आला, तुम्हाला दाखवला बी असता मी ते. तरी ते जाऊ द्या, ते केलं कसं बसं तरी जाऊ द्या. ते झाड बी कापलं मी, आज समोरचं पूर्ण झाड कापलं. मग ते तुम्हाला काय माहिती, झाड कापताना ते कुऱ्हाडीचं, खरंच मला त्या दिवशी कळालं की कुऱ्हाडीचं काय आहे ते. जे कुऱ्हाडचा दांडा असते ना, तिथं एवढे फोड आले, एवढं, हे बघा, हे बघा डागं बघले का, एवढे फोड आले त्याच्यानं, लय अवघड झालं होतं. तरी पण जाऊ द्या, केलं मी, करूनच टाकलं. जाऊ द्या म्हणलं, काय करा. मग बाकी काय चाललंय तुमचं, बरं आहे का सगळं? काल व्हिडिओ बनवला नाही, काल त्याच्या आधी 2 दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही मी. आज बनवला, कारण आज मला वेळ भेटला, कारण 2 दिवस मी करत कामात होतो. एक तर माझे झाड तोडण्यामध्ये माझा पूर्ण दिवस गेला, आणि त्याच्यानंतरचा दिवस म्हणजे कालचा दिवस ते पत्र ते टाकले, त्याच्यामुळे शेडमध्ये दिवस गेला, त्याच्यामुळे मला जमता आलं नाही व्हिडिओ करायला. तर आज मी सगळं काम करून मस्त चिलमध्ये फ्री झालो, त्याच्यामुळं मी ब्लॉग केला आज. तर ब्लॉगमध्ये तुम्हाला काय दाखवू यार, घरी एकटाच आहे मी, सोबत कोण नाही, फॅमिली कंटेंट दाखवा म्हणून ते बी कोण नाही. तरी जाऊ द्या, वन साईड खेळायचं आपल्याला, कधी पण लक्षात ठेवा, वन साईड खेळायचं, म्हणून टेन्शन नाही घ्यायची, कोणावर डिपेंड राहायचं नाही. आहे ते एकटाच आहे, नाही तर कोणीच नाही. कसं आहे आज, बरं आहे का तुमचं वातावरण छान आहे? थंडी पडली की नाही तुमच्याकडे? मला वाटतं थंडी पडली असं, कारण थंडीचा माहोल सुरू झाला आहे. तुमच्या इकडे बी थंडी पडली असं. बनवलं आणि ते तुम्ही कालचा मागचा व्हिडिओ बघला का तुम्ही? त्याच्यामुळे ते बदाम खायला सांगलं होते, खाल्ले का तुम्ही बदाम? ते बदाम खात राहा, बॉडी बनवायची आपल्याला. आपली तेवढं नाही, पण बनवा, तर बनल बॉडी तुमची. मोबाईल ठेवू का असं बोलता येत नाही. अरे बापरे, प्रतापटता राहिला मोबाईल यार. मला खरंच कळलं नाही, मागं ना
तुम्हाला काय सांगू मला माहीत नव्हतं एवढे कॉन्टेंट होते ना. मी जिथे कामाला होतो ना, आधी मी जिथे कामाला जिथं होतो ना, तिथे एवढे कॉमेडीचे लोक होते ना, काय सांगू तुला. एवढे कॉमेडीचे ते मोहम्मद भाई म्हणून ते इम्रान भाई म्हणून चच्चा होता, इम्रान चाचा, मधू मामा, एवढे जण होते तिथं. खूप असा कॉन्टेंट होता एकदम असं. पण तेव्हा मला लक्षात आलं नाही काय ब्लॉग करा आपल्याला वेळ नव्हता तेव्हा. ते ऑफिसवर होतो मी कामाला, त्याच्यामुळे तिथं होते खूप कंटेंट होता. मस्त चिलमध्ये काम चालू होतं. पण मी सोडली माझ्या याच्यानं इगोमुळं. तरी मी आता घरीच आहे, म्हणून मला कुठे जॉबच लागला गेला आहे. तरी मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही बरं तुम्ही. टेन्शन घ्यायचं नाही, चुकीचा पाऊल कधी उचलायचा नाही, खंबीर राहायचं. हे बघा, देव द्यायच्या टायमाला देते. देव द्यायच्या टायमाला देते. ते कधी देईल केव्हा देईल ते माहीत नाही, पण देते, 100% देणार आहे. त्याच्यामुळे जराशी वाट बघा आणि जरा दम पकडा. होते सगळ्याचं कल्याण चांगलंच होते. टेन्शन घेऊन आपलं काय चाललंय मित्रांनो, आपलं शरीर आपण खराब होतो. त्याच्यामुळं काय कोणी कोणाचं नाही, मायबाप नाही, कोणीच नाही. तरी आपण आपलं स्वतः आहे, आपल्याला सगळं स्वतःचं करायचं आहे. आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे. त्याच्यामुळं आपण राहायचं, सोबत राहायचं इथं. जरी घरचे बोलतील बोलू द्या, काही टेन्शन नाही. घरचे जरी टोमणे मारतात तरी मारू द्या, ऐकायचं, सोडून द्यायचं. काही बोलायचं नाही, काही शब्दसुद्धा बोलायचं नाही, काही टेन्शनसुद्धा घ्यायचं नाही, काहीच करायचं नाही. आपापल्या याच्यात राहायचं आणि मस्त राहायचं. काही टेन्शन घ्यायचंच नाही. आणि ते टेन्शन घेतलं ना दुसरंच काही होऊन जाते मित्रांनो, हे सांगतो मला. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचंच नाही कधीच. आणि कसं आहे, असं मला वाटायला व्हिडिओ छान बनलं, कारण क्लॅरिटी खूप छान यायली. तरी पण आज खरंच काय ते असं वेगळं वाटेल. माझे आधीचे व्हिडिओ होते ते जरासं ब्लर वगैरे सगळं हे होते. आता काही नाही गेले तेवढे. तरी मी आता मोबाईल चांगला पाहिजे कधी व्हिडिओ व्हॉईस माझा येणं गेला ना बरोबर तुम्हाला. त्याच्यामुळं एक माईक पाहिजे, एक सेटअप पाहिजे, मग कुठं ब्लॉगिंग करतो. आणि त्या लोकांना मला थँक्यू म्हणायचे की तुम्ही ते व्हिडिओ बनवतात ना, रील्स लोक ते आहेत ना, ते व्हिडिओ बनवतात की लोकांना इन्स्पिरेशन देतात की तुम्ही व्हिडिओ बनवा, ब्लॉग करा, स्वतःचं काहीतरी बनवा. त्याच्यामुळं ना त्यांनी ते एक लोकांमध्ये एक आवड निर्माण करतात की ठीक आहे तुम्ही करून बघा, ट्राय करा. मग त्यांनी बिचारे मोबाईल काढतात, त्यांचं ऐकून मोबाईल काढतात, ब्लॉग करतात, हाय म्हणतात, माझ्या जर्नीमध्ये सहभाग व्हा, असं तसं बोलतात. त्याच्यामुळं ते लोक एकाच्या असं मनामध्ये ना म्हणजे एक असा उत्साह निर्माण करतात त्या गोष्टीसाठी. त्याच्यासाठी थँक्यू सो मच सगळ्यांना. तुमच्या रील्सचे कॉन्टेंट असे जे बनवतात त्यांना सगळ्यांना धन्यवाद. असंच करत राहा, मोटिवेट करत राहा. ठीक आहे, जाऊ द्या, सोडा. आपल्याला ना आता काहीच करायचं नाही, काहीच काम नाही, सगळं काम झालं. तर प्रोटीन खा, बदाम खा. दिवसभर तुम्ही बदामच खातो, जेवण तर करत नाही, बदामच खातो. कारण बदाम लय आवडते मित्रांनो. बदाम शरीर का वाढणं गेलं नका वाढणं गेलं, काही टेन्शन घ्यायचं नाही. शरीरमध्ये राहायचं, थोडं रडायचं पडायचं, मग ठीक होऊन जाते. काय करायचं माहिती आहे की आता तुम्हाला लाईफमध्ये खूप स्ट्रगल आहे, खूप स्ट्रेस आला, एन्झायटी आली, डिप्रेशन चालू, सगळं व्हायला काहीच करत नाही मित्रांनो. मस्त गच्चीवर जायचे, चांगला कपडा बघायचा, पोट भरून रडायचं, पोट भरून रडायचं एकदम असं पोट भरून रडायचं. मग नंतर मग चिलमध्ये घरी यायचं, पोटभर जेवण करायचं, एवढं भारी वाटते ना. मग कोण काय म्हणलं आपल्याला त्याच्या आधी ना, कोण काय आपल्याला शिवाय दिल्या ना, कोण काय आपल्याला बोललं, काही समजत नाही. मी असंच करतो, काय कोणी काय मला बोललं ना तर रडतो. काही कोणी काय समजा काय बोललं मला, घरचे बोलले, काही बाहेरचं टेन्शन वगैरे आलं तर सॉरी, तर वर जाऊन एक कोपऱ्यात जाऊन रडत बसतो. मग काय ना मग ते बघा ते आरामात पोटभर जेवण करायचं, काहीच होत नाही मित्रांनो. हे बघा एकदाच काही होत नाही. त्याच्यामुळं हळूहळू होईल.
प्रवासाचा एन्जॉय करा, काही चुकीचं पाऊल उचलू नका. आणि देव आहे तर त्याच्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवा, मायबापावर विश्वास ठेवा. आणि तुम्ही ज्या गोष्टी क्षेत्रामध्ये हा पूर्ण असं हे टाका, त्यात जीव टाकून द्या. आणि पक्क मी सांगतो तुम्हाला, पक्क येणारच आहे तुमच्या लाईफमध्ये, नवीन चांगलं होणारच आहे. गणपती बाप्पाची शपथ आहे. चुकीचं पाऊल उचलायचं नाही तुम्ही. देव आहे पाठीला, काय देव आहे आपल्यासाठी, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही कोणत्या गोष्टी. मस्त चालायला ना, थोडी स्ट्रगल पण असेल, थोडे टोमणे असतात, थोडे बोलतात, सोडून द्यायचं, प्रवासाचा एन्जॉय करायचा. लाईफ एकदा येते मित्रांनो, बार बार येत नाही. त्याच्यामुळं चुकीचा पाऊल उचलू नका, सहन करायचं शिका, माणूस दगड बनते. सहन करायचं शिका, स्ट्रॉंग बना. काहीच नाही, संपला विषय. चांगला आहे बोले को करायचं यार, खुश आहे बिचार, चांगले, दिल से सपोर्ट त्याला. आणि मागच्या दिवाळीला दिदीनं आणले, कसे ठरेल गणपती छोटे छोटे, टीव्हीच्या इकडे लावला, झालं त्याचं ठेवून दिलं. दिवाळी झाली, संपला. मग ते लक्ष्मीपूजन आहे, पाऊस पडला होता यार, त्याच्यामुळे ते आम्हाला फटाके बिटाके फोडता नाही, तिथे रांगोळी काढली, ते सगळं गेलं, ते पण गेलं, त्याच्यामुळं काही संबंधच नाही. तर मित्रांनो ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि आईबापाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आणि सोडून द्या, टेन्शन घेऊ नका, काय होते बरोबर होत राहते. सगळ्याच्या लाईफमध्ये होते, तुमच्या लाईफमध्ये होतं, मग काही चांगले दिवस येतील, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. तर असे व्हिडिओ बघत राहा. ठीक आहे, थोडं तरी तुमचा चेहरा स्माईल येईल व्हिडिओ बघून, तर मला तेच पाहिजे. तर ठीक आहे, काळजी घ्या स्वतःची, आईबापाची काळजी घ्या, आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.